बाप तो बाप होत आहे. नगरच्या राजकारणात सध्या या एका वाक्याची चर्चा सुरू आहे. कारण वर्षानुवर्षे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे विखे आणि गडाख आता एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत. त्यामुळे या भेटीमागे नेमका राजकीय डाव काय आहे असा सवाल उपस्थित झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे हे देखील उपस्थित होते. तब्बल तासभर झालेल्या या भेटीत जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. पण राजकारणात काही भेटी या फक्त सदिच्छा भेटी नसतात आणि विखे गडाखांच्या बाबतीत तर या भेटीचा राजकीय अर्थ शोधला जाणं साहजिकच आहे. या भेटीचा एक मोठा संबंध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणाशी जोडला जात आहे. जिल्हा बँकेतील सत्ता समीकरणं सध्या बदलताना दिसत आहेत. याआधी सभापती राम शिंदे यांनी शंकरराव गडाख यांची भेट घेतली होती. मग राम शिंदेंच्या खेळीला विखेंचा हा प्रतिडाव आहे का? गडाखांशी संवाद साधून विखे गटाने एकाच वेळी जिल्हा बँक आणि भाजपच्या अंतर्गत राजकारणात काही नवं समीकरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे का? हे प्रश्न आता चर्चेत आले आहेत. पण या भेटीचा आणखी एक महत्वाचा कोण म्हणजे नेवासा विधानसभा मतदारसंघ. शंकरराव गडाख यांचा नेवासा मतदारसंघात असलेला प्रभाव लक्षात घेतला तर सुजय विखे यांच्या भविष्यातील लोकसभा राजकारणासाठी गडाखांची जुळवून घेणं ही राजकीय दृष्ट्या फायदेशीर चाल ठरू शकते अशी चर्चा आहे. सध्या विखे यांची गडाखांच्या दारी झालेली भेट ही साधी सदिच्छा भेट राहिलेली नाही. ही जिल्हा बँक, नेवासा, शिर्डी लोकसभा आणि नगरच्या राजकारणातील नव्या समीकरणांची सुरुवात आहे का? की मोठ्या राजकीय खेळीपूर्वीची ही केवळ राजकीय सलामी? याचं उत्तर आगामी काळात होणाऱ्या घडामोडीमधूनच मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट करून नक्की सांगा. नवनवीन राजकीय ब्रेकिंगसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा.